हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही माझ्यासारखेच आहात का? जे सांबार तर करायचं आहे, पण चिंचेचं पाणी करायचंच विसरता किंवा चिंच भिजू घालायलाच विसरता किंवा हे सर्व करायचा कंटाळा येतो. तर ही खास रेसिपी आज तुमच्यासाठी आहे. सांबार करताना कोणत्या भाज्या आवश्यक त्या घातल्याच पाहिजेत आणि सांबार टेस्टी कसं बनवायचं आज ह्या सर्व टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला तूर डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी पाव कप तूर डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतरून त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालायचं आणि त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला लावून ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या डाळ छान मऊसूत शिजेपर्यंत करून घ्यायच्या. डाळ एकदम मऊ शिजून घ्यायची, त्यामुळे 3 ते 4 शिट्ट्या नक्की करून घ्या. चला डाळ शिजते तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. एक बेसिक मसाला करून घेऊयात. पाव कप खोबरं घ्यायचं. ओला नारळ असेल तरीही चालेल, त्याने टेस्ट अजून छान येते. एक छोटासा लिंबा एवढा चिंचेचा गोळा. चिंच स्वच्छ करून घ्यायची. चिंचेच्या बिया आणि रेशीमसारख्या धाग्याचा जो भाग असतो तोही काढून घ्यायचा व्यवस्थित. आता जेवढी चिंच आहे त्याच्या दुप्पट गूळ घालायचा. 3 ते 4 टेबलस्पून सांबर मसाला. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं. इथे पाण्याचा कसलाही वापर करायचा नाहीये. पाणी न वापरता शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं. आता कढईमध्ये थोडंसं तेल तापवून घ्यायचं. तेल तापलं की त्यात घालायचं मोहरी, जिरे, चिमूटभर मेथीचे दाणे, कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग आणि हळद. हे सर्व घातलं की त्यात लगेच घालायचा आपण वाटलेला मसाला. अशा पद्धतीचं सांबार बनवताना आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट लागत नाही किंवा अद्रक लसूण आपण वापरत नाही, तरी हे सांबार अतिशय चविष्ट बनतं. खमंग फोडणी देऊन झाली आणि त्यात मसाला घातला की हे सर्व आता एखाद मिनिट मंद आचेवरती परतून घ्यायचं. हा जो मसाला आपण मिक्सरला वाटून घेतला त्यावेळेस आपण त्यात गूळ घातला, तर गूळ घालायला विसरायचं नाही किंवा ते स्किप करायचं नाही. गुळामुळे चिंचेची चव व्यवस्थित बॅलन्स होते. त्याचबरोबर चिंचही खूप जास्त वापरायची नाही. चिंच जास्त झाली तर सांबारला एक आंबटपणा येतो आणि ती चव अजिबात छान लागत नाही. मसाला परतून झाला की त्यात शेवग्याची शेंग ही नक्कीच वापरायची. सांबार म्हटलं की शेवग्याची शेंग आलीच. शेवग्याच्या शेंगेने सांबारला एक खूप छान चव येते. आणि हो, शेवगा शिजायला वेळ लागतो, तर सर्वात आधी आपण शेवग्याची शेंग घालायची. 1 कप पाणी घालायचं आणि हे झाकण लावून 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायची. शेवग्याची शेंग 7 ते 8 मिनिटे शिजून झाली की त्यात थोडंसं लाल तिखट घालायचं. तुम्हाला जर सांबार तिखट हवं असेल तर, नाही घातलं तरीही चालेल. कलर येण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिर्च पण घातली आहे. आणि त्याचबरोबर दुसरी सर्वात महत्त्वाची भाजी कोणती, तर तो आहे फ्लावर. फ्लावरचे तुकडे करायचे आणि ते घालायचे. आता शेवग्याची शेंग घातल्यानंतरूनच फ्लावर घालायचं. फ्लावरलाही शिजायला वेळ लागतो. शेवग्याची शेंग आपण थोडी आधी शिजवून घेतली आहे. त्याचसोबत आपण फ्लावर घालायचा आणि तेही 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं. पुन्हा 1 कप पाणी घालायचं. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे झाकण लावून 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे अशी की सांबार करताना कधीही भाज्या कुकरला शिजवू नये. त्या हळूवारपणे मंद आचेवर कढईमध्ये किंवा पॅनमध्येच शिजवायच्या. असं केल्याने भाज्यांचा जो फ्लेवर आहे तो हळूवारपणे रिलीज होतो. सांबार अतिशय चविष्ट बनतं. शेवग्याची शेंग आणि फ्लावर शिजवताना मीठ घालायला विसरायचं नाही. मीठ घातल्यामुळे भाज्यांमध्ये पुरतं मीठ जातं आणि भाज्यांना चव येते. आता फ्लावरही 5 ते 6 मिनिटे शिजून झाल्यानंतरून त्यात घातला आहे मी भोपळा. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता, पण शेवगा आणि फ्लावर ह्या 2 महत्त्वाच्या भाज्या कधीही स्किप करू नका. आता भोपळा घातल्यानंतरून झाकण ठेवायचं आणि सगळ्या भाज्या मऊसूत शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या. 8 ते 10 मिनिटे झाली की चेक करायचं भाज्या शिजल्या आहेत की नाहीत. भाज्या शिजल्या आहेत. शेवग्याच्या शेंगेचा कलरही चेंज झाला आहे. कलर चेंज झाला म्हणजे शेवग्याची शेंग व्यवस्थित शिजली आहे. चला, भाज्या सर्व शिजून झाल्या की आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती छान घोटायची आणि भाज्यांमध्ये ती मिक्स करून घ्यायची. डाळ घालून झाली की ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी 1.25 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं.
आता पाणी घातल्यानंतरून ह्या स्टेजला मीठ चेक करायचं. मीठ जर कमी असेल तर थोडंसं मीठ पुन्हा वरतून घालायचं. पाणी घातल्यानंतरून सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सांबर झाल्यानंतरून नाही घालायचं. सांबर आपण इथे जेव्हा 5 ते 6 मिनिटं उकळतो तेव्हा ह्याच स्टेजला कोथिंबीर घालायची, म्हणजे तिचाही फ्लेवर सांबरमध्ये उतरतो. आणि आता कोथिंबीर घालून झाली की 5 ते 6 मिनिटं उकळी काढून घ्यायची. आता हे सांबर खूप जास्त वेळ उकळून द्यायचं नाही. भाज्या आपल्या शिजल्या आहेत, डाळही शिजली आहे. आपल्याला हे फक्त सर्व फ्लेवर एकत्र मिक्स व्हावेत आणि त्याला छान टेस्ट यावी, त्यामुळे फक्त 5 ते 6 मिनिटं उकळायचं. आता सांबरची कन्सिस्टन्सी कधीही खूप पातळही नसावी आणि खूप घट्टही नसावी. बाहेर हॉटेलमध्ये मी जेव्हा कधी सांबार खाल्लं आहे, एकतर ते अतिशय पातळ असतं आणि शिवाय कुठेतरी एखाद दुसरी भाजी दिसते. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? आणि अशा प्रकारे घरच्या घरी हॉटेलपेक्षा चविष्ट आणि त्यात भरपूर भाज्या असणारं असं आपलं सांबार तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.